मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय शिंदे, सहयोगी प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, आदर्श कॉलेज विटा. आज आपण नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनात व्यक्तीची भूमिका काय याविषयी माहिती पाहणार आहोत. मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वापासून मानव आणि पर्यावरण यांचा घनिष्ठ संबंध आहे. पर्यावरणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग मानवाने आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करून घेतला आहे. मानवी जीवन विकसित करण्यासाठी जसा पर्यावरणातील साधनसंपत्तीचा उपयोग होतो, त्याच प्रकारे मानवी हस्तक्षेपाचा पर्यावरणावर परिणाम होतो. मानवी अस्तित्व हे संपूर्णपणे समतोल निसर्गावर अवलंबून आहे. अलीकडच्या काळात मानवाच्या स्वार्थी, लोभी व अतिरेकी प्रवृत्तीमुळे तापमानवाढ, ओझोन क्षय व प्रदूषण यासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. विकासाच्या वाटचालीत नैतिक सत्यांना बाजूला ठेवून विज्ञानाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करताना मानवाने निसर्गावर कुरघोडी करण्याचा, संपूर्ण पर्यावरण मानवी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न अत्यंत घातक ठरत आहे. मानव हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक असल्याने पर्यावरणाचे विश्वस्त म्हणून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी मानवाचीच आहे. त्यासाठी सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर मानवाने व्यक्तिगत पातळीवर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा, याबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये ऊर्जा संसाधन. मानवाला ऊर्जेची गरज प्राचीन काळापासून दिसून येते. मानव आपले जीवन सुखमय आणि सुरक्षित करण्यासाठी लागणाऱ्या घटकापैकी ऊर्जा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवाची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. ऊर्जा साधनसंपत्तीची अस्तित्वानुसार दोन प्रकार पडतात. अलीकडच्या काळातील पुनर्निर्मितीक्षम साधनसंपत्तीचा अतिवापरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा वापर कमी करून पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे अपरिहार्य ठरणार आहे. त्यात ऊर्जेचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी घरातील बल्ब, दूरदर्शन, पंखे आणि इतर उपकरणे यांची वीज वापरात नसताना बंद करणे, तसेच ऊर्जा बचतीसाठी कमी वॅटच्या बल्बचा वापर करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेपेक्षा दिवसाच्या वेळेत जास्त काम केल्याने बऱ्याच प्रमाणामध्ये विद्युत ऊर्जेची बचत होऊ शकते. तसेच घरगुती व इतर अनेक कामासाठी अक्षय ऊर्जा स्रोतांत म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा इत्यादींचा वापर वाढवला पाहिजे. शक्य तितकी नैसर्गिक स्रोतांमधून मिळणारी ऊर्जा ही वापरली गेली पाहिजे. याबरोबरच अन्न शिजवण्यासाठी सौर चुलीचा वापर करणे, ड्रायरऐवजी सूर्यप्रकाशात कपडे सुकवणे, व्यक्तिगत वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करणे, कमी अंतरावरील प्रवासासाठी कार, मोटारसायकलऐवजी सायकल चालवण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न केला तर बरीच ऊर्जा बचत होऊ शकते. याबरोबरच उन्हाळ्यातील उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी घराच्या व आजूबाजूच्या परिसरामध्ये रुंदपर्णी झाडे व वेली लावल्यास एअर कंडिशनर वापरण्याची गरज आपल्याला भासणार नाही. पाणी किंवा जलसंसाधन. सर्व जीवसृष्टीचे अस्तित्व पाण्यावरती अवलंबून आहे. पाण्याची उपलब्धता महासागर, समुद्र, सरोवर, नद्या, ओढे, झरे, विहिरी यातून होत असते. घरगुती वापर, उद्योगधंदे, शेती यासाठी, तसेच प्राणी, वनस्पती यांचे पोषण व संवर्धन, विद्युत निर्मिती, जलवाहतूक, करमणूक यासारख्या अनेक कारणासाठी पाण्याचा उपयोग होत असतो. मानवी जीवनात व त्याच्या संस्कृतीत पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. लोकसंख्या वाढीमुळे, उद्योगधंद्यांच्या व जलसिंचन विकासामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. पाण्याच्या उपलब्धतेवरच मानवी उद्योग अवलंबून असतात. जगातील सर्व लोकांना शुद्ध, स्वच्छ व आरोग्यदायी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करणे जरुरीचे बनले आहे. त्यासाठी सर्व घरगुती कामासाठी कमीत कमी पाण्याचा वापर, विशेषतः पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी ब्रश, दाढी, हात, कपडे धुताना किंवा आंघोळ करताना पाण्याचे नळ बंद करणे आवश्यक आहे. याबरोबरच टाचणी एवढ्या लहानशा छिद्रातून देखील एका महिन्यात 640 लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे घरातील पाईप व नळामधून होणारी पाण्याची गळती तपासून त्यांची त्वरित दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. घर, उद्योग व वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावरती प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला पाहिजे. सांडपाणी संयंत्र बसवले गेल्यास जास्त फायदेशीर ठरू शकेल. शेती करीत असताना कमी पाण्यावरती येणाऱ्या व जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करावी. पाण्याचा योग्य वापर करून सिंचन कार्यक्षमता सुधारण्यासाठी सिंचनाच्या नवनवीन पद्धती, त्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब केला गेला पाहिजे. बाष्पीभवन कमी करण्यासाठी पिके, रोपे, झाडे
हिरवळ यांना संध्याकाळी पाणी देणे गरजेचे आहे. याबरोबरच भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी व जलसंकट कमी करण्यासाठी विहीर, कूपनलिका, आड, तलाव तसेच छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे आवश्यक झाले आहे. त्याबरोबर जलसाक्षरता अभियानांतर्गत असलेल्या पाणी अडवा, पाणी जिरवा सारख्या योजनेत प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. माती किंवा भूमी संसाधन. जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. संपूर्ण सजीव सृष्टीचे अस्तित्व जमिनीवरतीच अवलंबून आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा जमिनीद्वारेच भागविल्या जातात. भूमीशिवाय मानव अस्तित्वहीन असून मानवाची सर्वांगीण प्रगती भूमीच्या उपलब्धतेवरतीच अवलंबून आहे. मृदेच्या निर्मितीसाठी सुमारे 200 ते 1000 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून मृदेची सुपीकता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करणे तसेच मिश्र पीक शेती पद्धतीबरोबरच पीक फेरपालट करून मातीतील पोषक घटक कमी होणार नाहीत याची काळजी घेणे आणि चराऊ जमिनीचा योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे. जमीन नापीक व क्षारपड होऊ नये म्हणून पिकाच्या निकोप वाढीसाठी योग्य त्यावेळी योग्य तेवढा पाण्याचा पुरवठा केला पाहिजे. सुपीक माती वाहून जाऊ नये यासाठी सिंचन प्रक्रियेत पाठ पद्धतीने पिकांना पाणी देणे टाळले पाहिजे. ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. याबरोबरच रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करून जैविक खते व कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. जमिनीची किंवा मातीची धूप आणि ऱ्हास कमी करण्यासाठी वृक्षतोड कमी करून वनीकरण केले गेले पाहिजे. तसेच वनक्षेत्रामध्ये शेतीचा विस्तार न करणे आवश्यक झाले आहे. अन्न संसाधन. अन्न ही मानवाची प्राथमिक गरज आहे. 1960च्या दशकानंतर वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याची मागणी वाढू लागली. पर्यायाने शेतीचे रूपांतर आधुनिक व प्रयोगात्मक शेतीत झाले. एकूणच उत्पादन वाढीबरोबर कृषी क्षेत्राचा विस्तार, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर वाढत गेला. भूमी संसाधनाच्या मानाने कृषी क्षेत्रास मर्यादा आल्या, परंतु जागतिक लोकसंख्या वाढल्याने शेती क्षेत्रावरती प्रचंड ताण वाढला. विस्तृत शेतीमुळे जंगलतोड, जमिनीची धूप, जमिनीचा कमी झालेला कस, क्षारपड जमीन, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे गंभीर परिणाम इत्यादी समस्या वाढून अन्न संसाधनाच्या समस्या वाढीस लागल्या. यासाठी अन्नाचा अपव्यय कमी करण्यासाठी प्रत्येकाने आवश्यक तेवढेच अन्न शिजवले पाहिजे. अन्न उरले तर ते वाया न घालवता खराब होण्यापूर्वी एखाद्याला दिले पाहिजे. याबरोबरच रासायनिक खत व कीटकनाशक यांच्या अंशाचे अन्नसाखळीद्वारे होणारे संक्रमण कमी करण्यासाठी जैविक खते व कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे झाले आहे. कीटकापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य साठवून ठेवू नये. तसेच चाऱ्यासाठी शेतयोग्य जमिनीशिवाय इतरत्र गवताची लागवड करावी. जंगल संसाधन. वने पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या बाबतीमध्ये मोलाची कामगिरी बजावत असतात. तसेच वातावरणातील तापमान नियंत्रण, जमिनीची धूप, ध्वनी प्रदूषणास आळा यासारखी महत्त्वाची कामे पार पाडतात. कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरण संतुलन जर टिकवून ठेवायचे असेल तर त्या प्रदेशाच्या 33% भूभागावर वनस्पतीचे आच्छादन असणे गरजेचे आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर घरबांधणी, शेतीचा विस्तार, अवजारे, फर्निचर इत्यादी तयार करण्यासाठी बेसुमार जंगलतोड होत आहे. शिवाय वाहतुकीचे मार्ग, वसाहती, खनिज उत्खनन करण्याकरिता सुद्धा जंगलतोड होते. जंगलाच्या कमी होत चाललेल्या प्रमाणामुळे संपूर्ण पर्यावरणीय संतुलन ढासळत चालले आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पती नाहीशा झाल्या आहेत, ज्यामुळे वैश्विक तापमानवृद्धी, कमी पर्जन्यमान व जमिनीची धूप यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच आज वनस्पती संधारणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. जंगलांच्या संवर्धनात 2 बाबींचा आपल्याला समावेश करता येतो. त्यामध्ये जंगलतोड रोखणे. जंगलतोड रोखण्यासाठी शेती अवजारे, फर्निचर, कागद, इंधन, लाकूड इत्यादीचा वापर कमीत कमी करावा किंवा पर्यायी साधनांचा वापर करावा. जंगल क्षेत्रात धरण, रस्ता बांधणे, शेती विस्तार इत्यादी करीत असताना जंगलांचे किंवा झाडांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच चुकीच्या चराई पद्धतीवरती देखील नियंत्रण आणले पाहिजे. याबरोबरच वृक्ष लागवड करणे हा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट करता येतो. वनस्पतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत. पडीक, रस्त्याच्या दुतर्फा अथवा मोकळ्या जमिनीवरती यशस्वी वृक्षारोपण करावे. जंगलतोड आवश्यक असेल तर त्याची टप्प्याटप्प्याने तोड करावी व तिथे पुन्हा वृक्ष लागवड करावी. स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात हरितपट्ट्यांची संकल्पना अंमलात आणणे आवश्यक आहे. थोडक्यात
अक्षय ऊर्जा संसाधनांचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवून अपुनर्निर्मितीक्षम संसाधनांचा वापर टाळला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा मानून पर्यावरणात निसर्गतः उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचे योग्य संधारण होण्याची आज नितांत गरज आहे. पाण्याचा काटेकोरपणे वापर करून जलसंवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यावा. भूमीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वृक्ष लागवड व योग्य प्रकारची शेती पद्धती अंमलात आणली पाहिजे. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती होणारा अन्नाचा अपव्यय टाळून अन्न पिकवण्यासाठी जैविक खते व कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे. जंगल संसाधनासारख्या महत्त्वाच्या संसाधनाचा शाश्वत पद्धतीने वापर करणे गरजेचे झाले आहे. एकूणच नैसर्गिक संसाधनांच्या पुनरुत्पादनावरती मर्यादा असल्याने या संसाधनाचा प्रत्येकाने गरजापुरताच वापर करणे गरजेचे बनलेले आहे. यासाठी या सर्व संदर्भ ग्रंथाचा वापर इथं करण्यात आलेला आहे.